मॅच जोरा पंचाचा इशारा आलाय. पेश गोलंदाज सज्ज झाला ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवर दांडे 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 गोल. बिग विकेट डाऊन. सुमेध बॅक टू द डग आउट. गॉड पूर्ण लसित मलिंगा याची आठवण करून देणारी ही ऍक्शन पत्र जरूर बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरती दांडे गोल केली गेली आणि तो जर बघितला तर पहिल्या चेंडूवरती तंबूचा आसरा दांडला गेला. तो म्हणजे सुमेध या फलंदाजाला गोल्डन डकचा शिकार होत बॅक टू द पवेलियन आला. संतोष आला. न्यू बॅटर पहिल्या चेंडूवरती धक्का क्रमांक 1 आपण बघतोय बाय बेटागर डी या सगळा दीपेश भोरे गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस ते जरा वेगावर स्मार्ट क्लब मध्ये पकडले गेले. यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. बिग विकेट डाऊन. यावेळेस तो चल बे आया. दुसऱ्या विकेटचा पतन. संतोष येतोय बॅक टू द डग आउट. गॉन थोडा क्रमांक 2 होऊन हॅट्रिक चेंडू असेल. यावेळेस चांगला चेंडू बाउन्स प्रतिभा. यावेळेस पावसार चेंडू हाताळला गेला. एक खासियत आहे या गोलंदाजाची आणि तू जर बघितला गेला तर मात्र डॉट बॉल आला. प्रतिम षटक या आधीच्या ऑफसाईड डोंगरीवाडा संघाच्या माध्यमातून त्याचा गोलंदाज राहिला गेला होता पहिल्या ओव्हर मध्ये. तर मॅच लिडिंग यष्टिरक्षक चेंडू काय आले त्या ठिकाणी कुठे चुकी होणार रह्या. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद बेहुलकर बट बॅक टू द पवेलियन. गॉन चांगला चेंडू जरूर सध्या पाहिल्या होते. चेंडू काय धाव तिथे सध्या पूर्वी सावली गेली. पूर्ण मात्र धावसंख्येला सुरुवात झाली.
शेवटचा आणि अंतिम चेंडू असण्याच्या ठिकाणी मात्र खातं ओपन झालं. यावेळी संदीपच्या बॅटमधून ही एक धाव आली. धावसंख्येला सुरुवात झाली गेले. दर्शन छोटा पॅक बडा धमाका तोड येणारा ऑन स्ट्राईक वरती शेवटचा अंतिम चेंडू फेस करण्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक पॉवरफुल रित्या डिलिव्हर केलं जातं आणि तो जर आपण बघितला गेला तर एक धाव स्कोर कार्डवरती सुविचितचा अटेम्प्ट सक्सेसफुल पॉवरफुल सीमा रेखा पार आलाय चौकार 4. फलक आतापर्यंत जाऊन पोहोचले एक षटकाच्या करेस 3-5 या अंकावरती आणि तिथे त्या ठिकाणी आपण बघितलं तर दर्शन मैदानामध्ये पूर्ण दर्शन विघ्नहर्ता म्हणून कार्य करेल हे प्रश्नचिन्ह जरूर आहे. तो खराब चेंडू पहिला चेंडू कुठेतरी एक चेंज ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न राहील गेला. बेबार स्वरूपातील पहिला चेंडू हाताळला जातो. नो चेंडू पंचाचा इशारा आला. फ्रीटचा संकेत दिला आणि तो बोनस चेंडू असेल पण तो फलंदाज आपण संदीपला बघतोय. तिथून प्रहार करावा लागेल. चेंडूला मात्र हवाई सफर घडवावा लागेल हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. परंतु काय घडलं जाणार आहे बोनस स्वरूपातील चेंडू राहिला गेला. तोंड बघितलं गेलं तर फ्रीटचा संकेत पहिला चेंडू याही वेळेस नो चेंडू आला बिबर स्वरूपामध्ये आणि इथून गोलंदाज चेंज करावा लागणार आहे कारण अमृत कुठेतरी चुकी करतोय. थोडं फ्रीडचा संकेत आहे आणि फ्रीडचा चेंडूचा मारा करण्यासाठी मात्र दर्शन यावेळेस ऑन स्ट्राईक वरती. तो दर्शन विपक्षामध्ये कैलास काकड दिग्गज टोरी यावेळेस जागा वाढवून खेळायचं होतं. कुठेतरी फॉल स्वीपचा अटेम्प्ट राहिला होता. पूर्णपणे अक्रॉस द लाईन झालं होते. नक्कीच ऑफस्टॉपला कव्हर अप करत असताना खेळलं होतं परंतु इथून जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. त्यामुळे स्वेचेट सक्सेसफुल झाला पण तो चेंडू मात्र अडला गेला. एकच धाव परिपूर्ण होणारा दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जाईल परंतु रोखून ठेवलं जातं. सर्व ऋतून गतीमध्ये परिवर्तन त्यावरती आक्रमण बघायला मिळालं परंतु तोंड बघितलं गेलं तर एकाच धाव्यावर समाधान मानावं लागतं. त्यामुळे इकडे पुढे सरसावलं जातं. जाऊन पोहोचलं गेलं ते म्हणजेच 9 या आकड्यावरती.
पुढं धावतीसाठी जरूर अपील केली होती, परंतु तू जर बघितलं तर पॉपलेट क्रीज वरती सेफ आहे. पुढे एकदा परिपूर्ण होईल एकसावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. त्यामुळे इकडे पुढे सरसावलं जातं, स्थळ पोहोचलं जातं. ते म्हणजे असा दुहेर आकड्याला स्पर्श करत असताना 10 या आकड्यावरती 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत बघितलं तर लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 विकेटचा पतन झाला 10 धावसंख्या फलकावरती. त्यामुळे जागा बनवून डायरेक्टची संधी त्या ठिकाणी बब्बल झाले आणि त्या कारणास्तव जर बघितलं गेलं तर एका धावेचा दुसरा धाव्यामध्ये रूपांतर. अति काही संकटात नाही असं कुठेतरी घडलं गेलं होतं. एक धाव होती त्या ठिकाणी, मात्र 2 धावा खर्च करतात. तो जर बघितलं गेलं तर या 2 धावा ऍड होणार. 2 धावेने धावला पुढे सरसावलं जातं. साऊंड पोहोचलं गेलाय 12 या आकड्यावरती. यावेळेस पुढे एकदा स्विचचा अटेम्प्ट, थोडासा हास्य जरूर चेहऱ्यावरती. कैलास काकड यांच्या माध्यमातून बघितलं गेलं सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. इथून जर बघितलं गेलं तर सॅक्रिफाईस व्हावं लागतंय आणि संदीपला इथून बाद व्हावं लागतंय. औचित्य स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय. संदीप बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. इथून जर आपण बघतोय तर बॅट सूरज गेलेत. काही वेळेस चांगला चेंडू सर्यापासून दूर ठेवला जातो, चेंडूला वळवलं जातं आणि तो जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. षटक संपला गेला. 2 षटकाच्या गरेस 6.50ची सरासरी गाठत पाय बिटागर डी सगळं जाऊन पोचला, म्हणजेच 13 या अंकावरती. यामुळे चांगला फटका, सरळ बॅटचा वापर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी दीपेश वगैरे चेंडू खाली आले, चेंडूला फील्ड करतात. तितकंच वेगळा मात्र थ्रो सुद्धा केला जातो. एकच धाव्यावरती समाधान वाढावं लागेल. विजय गोलंदाज कुठेतरी ट्रॅक वरती आपण बघतोय, कुठेतरी त्या ठिकाणी चुकी झाली. यावेळेस लोवर फुट चेंडू, त्यावरती 11 बाण, क्षेत्ररक्षण जरूर होत. तूट जर बघितलं गेलं तर 2 धावा परिपूर्ण झाल्यात. यावेळेस पंचांचा इशारा नो बोनस स्वरूपात या धावा होणार आहेत 5. तर पंजाब मात्र दिलाय नो +4 एकूण 5 धावा.
तुंड नशिबाती 7 जरूर त्याच्या पाठीशी. तूच जर बघितली तर विजय सुद्धा चुकी करतोय आणि धावा मात्र खर्च करतोय. धावफलक जाऊन पोहोचला गेला 5 या आकड्याने, मात्र जाऊन पोहोचला 21 या आकड्यावर. तिथून प्रहार चांगला झेल तर कंप्लीट केला. दूर धावची संधी जरूर आहे, परंतु या ठिकाणी कुठेतरी खराब फेकी राहिली. बॅकअप सुद्धा खराब आहे. त्या ठिकाणी बघितलं तर प्रवीणच्या माध्यमातून ती चुकी झाली आहे आणि त्या कारणास्तव जर बघितलं गेलं तर दोन्ही या 3 धावा मिळणार आहेत. थोडंसं खूप मागणं षटक म्हणता येणार आहे, कारण यादीच्या षटकामध्ये पहिल्या षटकात जरूर पूर्णपणे नावावरती राहिलं होतं. दीपेशच्या त्या ठिकाणी 5 धावा आल्या. दुसऱ्या षटक कैलासच्या नावावरती 8 धावा खर्च केल्या आणि तू जर बघितलं तर थोडंसं मागणं षटक त्यावर 11 धावा खर्च करताना बघायला मिळाला होता. इथून डॉट बॉल आला. चांगले चेंडू चातळी या वेळेस केली गेली. इथून डॉट बॉलची सांगता झाली. या निर्धाव चेंडू आला. 4 चेंडूंच्या अखेरीस धावफलक आपण बघितलं तर जाऊन पोहोचलं जातं 24 या आकड्यावरती. त्यामुळे पंचांकडे आवड आपली ॲज द फिंगर इज गॉन अप राव. बिग विकेट डाऊन. सूरज यावेळेस बॅक टू द पवेलियन गॉन. थोडी शेवटचा अंतिम चेंडू बघायला मिळतोय. विजयच्या षटकातील उमरान प्रणय दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस डॉट बॉल आलाय. चांगली अपील राहिली गेली होती. पंचांकडे लाऊड अपील जरूर पंचाने ठिकाणी दर्शवलं गेलं. बॅटरी बॉलचा काही संपर्क नाही. तू जर बघितलं का तो डॉट बॉल आलाय. यापुढे होणारा सामना असेल तर म्हणजे शिवाई प्रतिष्ठान कर्दळ विपक्षामध्ये मुकेश फायटर छिंतवडा या 2 संघादरम्यान लढत असेल. या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं याची नोंद घ्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 24 या आकड्यावरती. त्याबरोबर बघितलं गेलं तर 5 विकेटचा पतन झाला. 5 विकेट तंबूच्या आसऱ्याला आल्यात. थोडी यापुढे होणारा सामना असेल शिवाई प्रतिष्ठान कर्दळ विपक्षामध्ये मुकेश फायटर छिंतवडा. तर त्या ठिकाणी विनंती असेल ज्यावेळेस कर्णधार आपण नाणेफेकीसाठी येणार आहात त्यावेळेस संघासमवेत चर्चा करून नंतरच आपण या ठिकाणी यायचं आहे. शानू संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर आमच्यापर्यंत लगेचच आपला निर्णय पोहोचवायचा आहे. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज ट्रॅक वरती आपण गोलंदाजाला बघणार आहोत. या ठिकाणी अनेक येता गोलंदाज सज्ज झाला. शेवटच्या आणि अंतिम 6 चेंडूचा खेळ या इनिंग मधील. यावेळेस स्विच हिटचा अटेम्प्ट यावेळेस जर बघितलं गेला तर एक 6 वेळ सक्सेसफुल जरूर झाले होते, परंतु इथून जर बघितलं गेलं तर एक 6 येईल. 6 वेळेस समाधान वाढावं लागणार आहे. मोठे प्रहार करावे लागतील. गिअर चेंज करावे लागतील. कारण तो जर बघितला गेला तर आंबेगाव सगळ्याकडे एक चांगली बॅटिंग लाईन आहे आणि तो त्यांच्या विपक्षामध्ये जर चांगला खेळ करायचा असेल तर मोठी धावसंख्या निर्माण करावी लागेल. तो जर बघितलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. तो यावेळी लोअर फुलटॉस चेंडू आपण चेंडू ट्रॅव्हल झाला. दीपेश बोरे चेंडूला फील्ड करेल तर मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण प्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळते प्रणय आणि दर्शन या फलंदाजांदरम्यान. आतापर्यंत धावफलक मात्र जानू संघानं थांबवलं गेलं गोलंदाजांच्या माध्यमातून ते म्हणजे 27 या आकड्यावरती. शिवाई प्रतिष्ठान कर्दळ संघाचे कर्णधार विनंती असेल आपण या पुन्हा असे डाऊन ट्रॅक चेंडू डोंबा स्लॅड मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतात.
चेंडू वन बाउन्स क्लिअर करतोय सीमारेखा पार आला यावेळेस प्रणयच्या बॅट मधून चौकार 4. यावेळेस उडवला सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी दीपेश कुर्ते चुके उडा रह्या क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतं गुटकॅश टिकन यावेळेस फलंदाज बाद प्रणयच्या खेळला लागलाय पूर्णविराम गॉन. यावेळेस सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला जातोय काय घडलं जात आहे इथून सॅक्रिफाईस स्वरूपात मेहुल ला सुद्धा बाद व्हावं लागेल खराब स्थितीमध्ये आतापर्यंत जर बघितलं गेलं तर बघायला मिळतोय तो म्हणजे माय बिटागरडी या सगळं तून सभेत गेलात सभेत करवट मैदानाच्या आतमध्ये तून शेवटचा 3 चेंडू असेल धावफलक आतापर्यंत बघितलं गेलं तर जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजेच 31 रन स्कोर कार्ड. चा अटेम्प्ट यासाठी मात्र कुठेतरी सॅक्रिफाईस करून दिला होता आणि त्याचाच नतीजा बघायला मिळतोय शॉर्टपिच चेंडू त्यावरती आक्रमण चेंडू सीमारेखा पार चौकार आला 4 धावेने धावफलक पुढे सरसावलं जाऊन पोहोचला गेला ते म्हणजेच 35 या आकड्यावरती आणि 36 धावांचं आव्हान मात्र ठेवलं जातं ते म्हणजेच अंबेगाव या सगळ्या समोर इथून आमच्या सभेत जोडले गेलेत ते म्हणजेच मुकेश पाटील चित्तूरपाडा संघाचे सर्वेसर्वा आणि कर्णधार या ठिकाणी मुकेश सर तर त्या ठिकाणी विनंती असेल शिवाय प्रतिष्ठान कर्णधार संघाच्या कर्णधाराला आपण या लगेच टॉस बॉक्स वरती आणि फेकी आपण करणार आहोत. मुकेश पाटील चित्तूरपाडा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळाल फलंदाजी करायची आहे यानंतर आपला सामना असेल शिवाई प्रतिष्ठान कर्जत संघाला ही मात्र प्रेमळ निवेदन की जे टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आपण बघायला मिळते की प्रथम नाणेफेकी जिंकून मुकेश पाटील चित्तूरपाडा संघानं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला जातोय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं ते म्हणजे शिवाई प्रतिष्ठान कर्जत या संघाला.
पण पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं. त्या ठिकाणी गोलंदाज बेवल्या गोलंदाजाचं आणि बॅकेट एरियाला आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन देणारा हा मात्र आलाय चौकार 4. एवढा फुलटो चेंडू सरळ बॅटचा वापर सरळ चेंडू सीमा रेखा पार यावेळेस आलाय कैलास नावाचा ब्रँडेड षटकार 6. दोन विस्फोटक नॉक मात्र साकारली जाते कैलास काकडच्या माध्यमातून पॉवरफुल यावेळेस आजमावलं घुटना टेक सरळ सीमा रेखा पार उत्तुंग आलाय षटकार. डीजे 36 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी मात्र आतापर्यंत बघितलं गेलं तर 4 चेंडूमध्ये 16 धावा खर्च करतोय गोलंदाज मेहुल. यावेळेस स्विचिंगचा अटेम्प्ट ते जरा वेगावर स्वार सबरे डिलिव्हरी डॉट बॉल आला. गोलंदाजाचा पलटवार जरूर काळभद्र दिला आणि तिथून मात्र पलटवार करताना गोलंदाज बघायला मिळतोय. इथून डॉट बॉल आला. तू जर बघितलं तर 5 चेंडूंची समाप्ती झाली. शेवटचा अंतिम चेंडू या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील याही वेळेस उडवलाय उत्तुंग आणि उत्तुंग आलाय षटकार. दर्शन आलाय सर षटक हाताळण्यासाठी पहिले षटक कुठेतरी यावेळी चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन दिशा दिली गेली आहे. रक्षक आहेत परंतु भप्पा झालाय. बेसफील्ड इज हियर अँड बाउंड्री इज हियर. सीमा रेखा पार पहिल्या चेंडूवरती अमृतच्या बॅट मधून आलाय चौकार 4. अप्रतिम चेंडू सरी दर्शवलाय. यामुळे डॉट बॉल आलाय. थोडं जर बघितलं गेलं तर देदाव चेंडूची संख्या जरूर बघायला मिळतात आणि तो चांगल्या चेंडूच्या हाताने जरूर केल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुढं रागबड केलं गेलं आणि तो डॉट बॉल आला. यावेळी चेंज ऑफ द पेस विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. मेहुलच्या माध्यमातून तितकी चांगली फेकी सुद्धा बघायला मिळते. तू जर बघितलं गेलं तर एकाच धाब्यावरती समाधान मांडावं लागेल. एका धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलं गेलं ते म्हणजे 27 रन ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ विकेट्स. आतापर्यंत अंबेगाव बस सगळं बघायला मिळतोय. याही वेळेस पूर्णपणे क्रॉस दिला होऊन खेळण्याचा प्रयत्न बॉलिंग स्वीप केलायचा होता परंतु तू जर बघितलं गेला तर डॉट बॉल आलाय.
एक थिअरी तो एक मेरी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं. त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. यावेळेस चांगला चेंडू इटून ते गॅपमध्ये सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभे आहेत. चेंडूला फील्ड केलं जाणार. तद्भर जर बघितलं गेलं तर एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. एका धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जातं. साऊल पोहोचलं गेलं ते म्हणजे 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू असेल. संख्या जर आपण बघतोय आता परत 28 वरती धाव स्थिरावली. तोडला चांगला प्रहार स्ट्रोक यामुळे सोप्पा असेल. फलंदाज ठरलाय फेल. त्या ठिकाणी अमृतच्या खेळाला लागलाय पूर्णविराम. ऑन ते केवढी थोड धावफलक आपण बघता जाऊन पोहोचला गेलाय 28 या आकड्यावरती येणारे 12 चेंडू. 12 चेंडू मध्ये विजयासाठी जी गरज आहे ती मात्र आतापर्यंत 8 धावेची. काही होऊ शकतं. तो जर वेळेत ओव्हर आली तर विकेटचा पतन झाला तर मॅच मध्ये येईल पाय बिटा आगरडी. पहिला चेंडू फुल टॉस त्यावरती तुंग प्रहार दूर 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 खूपच दूर मारायला हा बघायला मिळतोय. कैलासच्या बॅट मधून फुल टॉस चेंडूवरती फुल टोल बसून षटकार. पूर्ण षटकार आला आणि विजयापासून 2 धाव्या दूर आहेत. तू चांगला चेंडू चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. तू जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. तर एवढं होणारा सामना असेल. शिवाय प्रतिसाद करताना विपक्षामध्ये मुकेश पांढर चिंतूपडा. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कोणती चुकी होणार नाही. या सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. कैलास काकड बॅक टू द पवेलियन गॉन. पुन्हा बाण प्रवीण गेलेत. तो जरा बघितलं तर 9 चेंडू मध्ये 2 धावेची गरज आहे. हलका शब्द प्लेस फॉर एट होते की आपण चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा परिपूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जातोय. डेंजर हेडकडे जरूर आल्यात आणि दुसऱ्या धावेसाठी बाद व्हावा लागणार आहे. जरूर एकदा परिपूर्ण केली होती परंतु दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी विकेटचा पतन. प्रवीण सुद्धा होता. बॅक टू दी पवेलियन येतोय. तू जर बघितलं गेलं तर विकेटचा पतन झाला. मॅच मध्ये रंगत जर थोडा धावसंख्या जास्त निर्माण केली असते तर मॅच मध्ये रंगत आली असते. परंतु कुठेतरी विजयापासून एक धावेचे दूर आहे.
भरपूर विजय गेला आणि एकच धावेची गरज आहे. आंबेगाव ब या संघाला थोडी चांगला प्रहार हेड टू द गॅप मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि तो जर बघितलं गेला तर विजयश्री संपादित केला तर तो म्हणजे आंबेगाव ब या संघाला कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हेडलॉक टीम यावेळेस 5 मिनिटांसाठी लगेच शतरक्षी लावून घ्या. मुकेश पाटील चित्तूपाडा संघ थँक्यू. तर इथून प्लेअरचा मॅच ठरला दीपेश या पण टॉस बॉक्स वरती दीपेश भोरे ठरला तर प्लेअर ऑफ द मॅच. त्या नावावरती 3 विकेट्स मात्र राहिले गेले. अप्रतिम षटक 3 महत्वपूर्ण विकेट्स आणि अवघ्या 5 धावा खर्च करत दीपेश भोरे ठरला तर प्लेअर ऑफ द मॅच. आणि लगेचच कर्णधार सुद्धा उपस्थित राहायचा होमसाईड डोंगरीपाडा संघाचा. त्याला सुद्धा विनंती असेल कारण आपण इथून लॉट्स टाकणार आहोत 3 संघांमध्ये.